हे राणी काय हो? मला आहे ना पाणी प्यायचंय का? अरे जा नाही ना, घ्या ना. नाही रे पैसे हवेत कशाला? मला आहे ना लॉटरीचं तिकीट घ्यायचंय हा त्यासाठी पैसे हवेत बर बर मला दिन पैसे किती पैसे पाहिजे? 5 रुपये? नाही नाही मग 500 रुपये? नाही नाही पैसे हवेत 5000? नाही ये नाही. बड़ी अच्छी बात कही आप। 50 रुपये असं का? बर बर ठीक आहे देते. अरे वा यस आता मी काय करतो लॉटरीचं तिकीट घेऊन येतो एक जा बाबा, जा तुम्हाला काय करायचं ते करा. जातो आता किती वेळ झालाय कुठे गेले काय माहिती. 50 रुपये घेऊन गेले लॉटरीचं तिकीट आणायला. एकदम भुका नवरा बे. हा यांना कोण 50 रुपये मध्ये लॉटरीचं तिकीट देणार आहे काय करणार आहे काय माहिती. बसली तिकडच काय 50 रुपये मध्ये वडापाव खात बसले का काय करीत बसले काय माहिती. त्यांचं अवघड आहे. आले अरे का? हो आलो आलो येस येस हो, काय झालं एवढं? येस आपल्याला आहे ना लॉटरी लागलेली आहे काय म्हणताय तुम्ही? 25 लाख रुपयाची लॉटरी लागलेली आहे आपल्याला 25 लाख बापरे, आज पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने काहीतरी चांगलं काम केलंय. मी तो 50 रुपये घेतले आणि लॉटरीवाल्याकडे गेलो आणि लॉटरीचं बरं तिकीट घेतलं हे जाऊ द्या सगळं. आता काय करू आपण? चला पटकन आपण नाही का आपले 25 लाख रुपये घेऊन येऊ. चला. अरे नाही थांब काय मला मी गेलो होतो लॉटरी ऑफिसला त्यांना लॉटरीचं तिकीट दाखवलं ते मला म्हणले तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागलेली याचपैकी तुम्हाला 5 लाख रुपये भरावे लागतील म्हणे इथं कुठं? आणि मग तिथं लॉटरी ऑफिसला हा आणि मग ते उरलेले पैसे तुम्हाला जातील म्हणजे तुम्हाला मग 20 लाख रुपये येतील टॅक्स भरावा लागेल म्हणजे. टॅक्स भरावा लागेल हो हा. मग त्याला काय होतं? भरावं नाही लागत असतं चला. मी कस काय फुकट पैसे देऊ त्यांना मी कस काय देईन अहो, फुकट तसं नसतं. टॅक्स भरावाच लागत असतो. तुम्हाला नाही कळत. चला मी नाही मी काही येडा आहे काय मी कस काय देईन फुकट पैसे त्यांना ते मी तिकीट काय दिलं केलं तुम्हाला मी लॉटरीचं. ते तिकीट त्यांना दिलं आणि त्यांच्याकडून माही ना हे बघ 50 रुपये घेतली वापस 50 अरे रुपये देवा काय बावट आणि एकदम भोळा माणूस आहे हा. अरे 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 50 रुपयासाठी यांनी 25 लाखाची लॉटरी घालून टाकली. तुम्हाला काही कळत आहे का? कळत आहे का तुम्हाला? हे बघ जाऊ दे राणी आता रडू नको तू मी काय करतो त्यांना आता हे 50 रुपये देतो आणि परत ते तिकीट घेतो अहो तुम्ही किती कहना भोळे क्या हो. चाहते असं हो? कोणी देईन का? आता त्यांना समजलंय 25 लाखाची लॉटरी लागली. ते 50 रुपये घेऊन तुम्हाला परत देते का पैसे? द्यावाच तिकीट लागतील देणार नाही ते. द्यावाच तुम्हाला कळतंय लागतील का? मग मी तिथं उपोषणाला अहो बसन पण तुम्हाला काय करायचं होतं? तुम्ही ते गपचूप यायचं ना. मी सांगितलं असतं ना तुम्हाला टॅक्स भरावाच लागत असतो. अहो 5 लाख गेले असते पण बाकीचे सगळे पैसे आपल्याला झाले असते ना. एवढी सारी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? हो किती भोळे आहे तुम्ही. तो सांगितलंच नाही तसं मला तुम्ही फोन करून मला विचारायचं तरी. फोनमध्ये बॅलन्स नव्हता मी तुला मागच्या वेळेस म्हणलो होतो रिचार्ज कर तो रिचार्जच केला नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप। सुद्धा साधं समजत नाही की 25 लाखाला टॅक्स पडणारच आहे म्हणून. एवढं पण कळत नाही का? की कवर भोळे राहता तुम्ही आता. कवर नाही म्हटलं बरं झालं पहिल्यांदा तरी चांगलं काम केलं तुम्ही. जाऊ 50 रुपये दे देऊन. हे बघ जाऊ दे जे झालं आता मी काय करतो हेच 50 रुपये घेऊन जातो दुसरं एक लॉटरीचं तिकीट घेतो जाऊ दे परत लॉटरी लागेल आपण बाबा द्या तुम्हाला काय करायचं.